माळ राणी फुलवली बाग सावित्रीबाईचा त्याग, माळ राणी फुलवली बाग सावित्रीबाईचा त्याग. मनीषा मॅडमला विनंती करते की त्यांनी वानखडे सरांचं स्वागत करतील असते त्यांना विनंती करते. शालेय पुस्तिका वाटप करणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी थँक्स म्हणा. थोडे लहान मुलं विद्यार्थी आणि विद्यार्थींचे मी सगळ्यांचं अगदी स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनपा शाळेच्या इथल्या ज्या मॅडम आहे रडके मॅडम, मी त्यांचं पण मनापासून मी आभार मानते. तसंच मॅडम आपल्याला अच्छा दीक्षा मॅडम, प्रतीक्षा मॅडम, स्नेहा मॅडम, मनीषा मॅडम, या सगळ्यांचं मी मनापासून म्हणजे अगदी आभार मानते की पहिले मला म्हणजे मी माझा परिचय देते. मी MSCBला मॅनेजर म्हणून होते. मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेले आहे. आपल्याला दिशा देतात, आपल्याला मार्ग दाखवतात, वेळ पडली तर आपल्याला राबवतात, ते आपण ऐकून घ्यायला पाहिजे. आपण जर ऐकलं आणि तर जीवनात जर आपण त्याचा अवलंब केला तर आपण कुठे ना कुठे चांगलं घडतो. जसं सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाला महत्त्व दिलंय. आज सावित्रीबाई फुलेंनी जर स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलं नसतं तर आज एकही स्त्री पुढे दूर जाऊन आपल्या चांगल्या पदावर गेली नसतं. त्याच्यामुळे त्यांचं फार मोठं श्रेय आहे. तसंच सावित्रीबाईंच्या मागे ज्योतिरावजी फुले उभे होते, त्यांचं पण खूप मोठा स्त्री शिक्षणामध्ये फार मोठा वाटा आहे. आणि तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आपल्यासाठी संविधान लिहिले आहे. बाबासाहेबांनी आपल्याला स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. शिक्षणाने माणूस हा सुशिक्षित होतो, पण विचारांनी सुद्धा सुशिक्षित होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं एक चांगलं नागरिक घडवा. तुम्ही स्वतःला एक चांगलं नागरिक घडवा. हा तुमचं करा. का बघता तुम्ही? तुमचं वय बघायचं, मग का बघता? डोळे खराब नाही होणार. हा, आजपासून एक निर्णय घ्या सगळ्यांनी, मी मोबाईल पाहणार नाही. नक्की मॅडमला विचारू, मॅडमकडे कंप्लेंट येईल तुमची. कोणीही मोबाईल पाहायचा नाही, डोळे खराब होतात. आणि काळ दिवसात तुम्हाला त्यापेक्षा पुस्तक वाचा. तुम्ही जेवढे होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, शिवाजी महाराज होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, ज्योतिरावजी होऊन गेले, सावित्रीबाई फुले होऊन गेल्या, ज्या थोर नेते जे होऊन गेले त्यांची पुस्तकं वाचा ना. तुम्हाला त्याचं कोणतं तुम्हाला माहिती मिळते सांगा मला. कोणाकोणाला मोबाईलमधून काय काय माहिती मिळाली सांगा बरं. आज आई वडील आपल्याला शिकवतात, पुढे शिक्षण घ्या आणि जेणेकरून स्वतःच्या पायावर उभे राहा. आज मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हात स्वच्छ धुवून घ्यायचे. आईच्या मागे नाही लागायचं की मला जेवण दे जेवण दे म्हणून. आपण स्वतः हात ताट काढून घ्यायचं आणि जेवण करायचं. जेवण झालं की अर्धा घंटा थोडासा आराम करायचा, अभ्यास करायचा, खेळायला जायचं, मैदानी खेळ खेळा. तेवढ्या वेळ मोबाईल बघू नका. मोबाईलमुळे डोळ्याला त्रास होतो. तुम्ही स्वयंभू व्हा. तुम्ही स्वतःचे प्रकाशमान व्हा. जर तुम्ही स्वतःला घडवलं ना तर तुम्ही आपोआप पुढे जा. आणि जर तुम्ही वाईट संगतीमध्ये लागलात ना तर मग कोणीच नाही पाठवू. चांगल्या सवयी लावा, चांगले शिका. तेवढंच आज मी तुम्हाला म्हणत आहे. आज माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं, मी शिक्षणाकडे लक्ष दिले. माझे वडील इंजिनियर होते, माझी शिक्षिका होती. आज आईने आम्हाला शिकवलं. आज त्यांचे उपकार फार मोठे, पण त्यांच्या आठवणी मन करून येतं. आज मी त्यांच्या विद्यार्थी आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मी तुम्हाला डबे देत आहे. 1 ते 4 ची मुलं कोणती आहेत? वर्ग 1 ते 4, 3 आणि 4 1 ते 4 मुलांना मी डबे देणार आहे. आणि 5 ते 8 वर्गाच्या मुलांना मी कंपाऊंड देणार आहे. आणि त्याचा उपयोग कंपाऊंडचा चांगला करा. पुढे जा, शिक्षण घ्या आणि स्वयंप्रकाशित व्हा. एवढंच आज मी या कार्यक्रमाने सांगते. आणि पुन्हा रडके मॅडमचे आणि सगळ्या मॅडमचे मी धन्यवाद मानते आणि मी माझे 2 शब्द संपवते. तुम्हाला माहिती आहे आज वाटप कशामुळे होत आहे? तुम्हाला जे गिफ्ट मिळत आहे वाटप कशामुळे होते? आज मॅडमचा बर्थडे म्हणून आहे ना.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं? शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. सांगितलं ना? हा. आणखी काय सांगितलं? कपडे वगैरे आपले फाटके असो पण नेटके असो, आपली स्वच्छता आपण स्वतः करायची की नाही? मोबाईल पाहायचा नाही 10वी पर्यंत. ओके. हा, त्याने तुमची नजर कमजोर होईल. आतापासून तुम्ही छोटे आहे ना, 5व्या वर्गातल्या मुलांना काय चष्मे लागलेले आहेत माहिती आहे ना तुम्हाला? गुरुजी मुलांना. हा, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मोबाईल पाहायचा नाही, व्हिडिओ गेम खेळायचे नाही. हा, अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायचं आणि शिक्षक आपले गुरु आहे आणि आपले जन्मदाता आपले आई वडील आहेत त्यांचं ऐकायचं. कुठलेच आई वडील मुलांना वाईट संस्कार देत नाही. मित्र चांगले करायचे आणि स्वतःही चांगलं बनायचं. जो एखादा चुकत असेल किंवा वाईट मार्गावर जात असेल त्याला आपण सांगायचं. हा, आणि आपण चांगलं राहायचं. स्वतःचे कपडे स्वतः धुवून व्यवस्थित. आठवड्यातून किती वेळा ड्रेस धुता तुम्ही? स्कूल युनिफॉर्म किती वेळा धुता? वर सुधायला किती वेळा धुता? 3 वेळा. रोज धुवायचा 2 दिवसात. हा, धुवून ड्रेस करून नीट नेटके व्यवस्थित. बाबासाहेबांनी जसं सांगितलं तसं आपण चालायचं. हा, आणि अभ्यास सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त मार्क्स मिळवायचे प्रयत्न करायचे. तुमच्या आई वडिलांनी जे दुःख भोगलेलं आहे, तुम्हाला शाळेत शिकवत आहे ते तुम्हाला जेव्हा सुख मिळेल तेव्हा तुम्ही जेव्हा शिकाल, सक्षम व्हाल तेव्हा तुमचे आई वडिलांना खूप आनंद होईल. त्याही पेक्षा तुम्हाला आनंद होईल की नाही? जेव्हा तुम्ही क्लासवर बनाल, कोणी अधिकारी बनाल, कोणी शिक्षिका बनाल, कोणी आणखी काही बनाल. त्याच्यामुळं आपण अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. तुम्ही म्हटले तुमच्या आई वडिलांना खूप खुशी होणार. आणि चांगलं वागायचं, आई वडिलांचं आणि शिक्षकांचं ऐकायचं. कारण की आपल्याला गरज आहे काळाची. मुलांना जास्त मोबाईल वापरू नये आणि मोबाईलवर काय तुमचा फायदा होणार आहे का? नाही, म्हणून सांगते. संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा शून्य दिनाचं समृद्ध विद्येच्या प्रकाराला नायक विश्वभूषण पोलीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करते. आणि ज्या हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आमच्या मॅडमला वाटते त्याचं पण उद्योग होणार. खूप वाचून सांगते. तर प्रत्येक आई वडिलांना असं वाटते की माझी मुलं सुंदर झाली पाहिजे. असं त्या प्रोग्रामांचे मत आहे. जर आपण काय करू शकत नाही पण आमच्या गाडीला आम्ही हा एक प्रोग्राम सुरू केला आणि मग प्रोग्राम आपल्याला असो. तर मी तुम्हाला एक गीत सादर करते 2 मिनिटात. आई म्हणले कराला रे कुलदीपा गोविमा सारखा गोविमा सारखा. आई म्हणले कराला रे कुलदीपा गोविमा सारखा गोविमा सारखा. हाती पाठी घेताना भीमाला स्मरावे नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे. हाती पाठी घेताना भीमाला स्मरावे नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे. तुझे मोल कळू दे तुझ्या शिक्षका ओ भीमा सारखा ओ भीमा. कोणी शब्दाचा सर्व काही यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला एकच कोणी अभ्यास करत राहणे सक्षम जीवनावर काही बनायचं असेल तर शुभेच्छा. अशा कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, बालमित्रांनो, माझ्या ठिकाणी वंदनाताई कोरेकर यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त जे लहान मुलांना काही शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला. हा पुस्तक आहे.
त्यांचे असेच कार्यक्रम नेहमी प्रत्येक ठिकाणी राबवत असतात. त्यांचा आपण सर्व बालकांनी फायदा घ्यावा आणि त्यांच्या या उपक्रमाचं आपण प्रेरणा घ्यावी अशी विनंती करतो. मला एवढं सांगा, मोबाईल कोण पाहिजे? प्रामाणिकपणे सांगा. मोबाईल बघणार आहे का? मोबाईल पाहायचा नाही, पाहणार आहे, पाहणार आहे ना? मोबाईल पाहायचा. मोबाईलमुळे काय झालं माहिती का? मोबाईल विस्फोट झाल्यामुळं त्याच्या 17 वर्षाच्या मुलाची डेथ झाली. मोबाईलमध्ये किती नुकसान होत आहे? तो चार्जिंगवर लावून मोबाईल पाहत होता, त्यामुळं त्याची डेथ झालेली. तर म्हणून तुम्ही मोबाईल पाहता बरोबर ना का तू? ठीक आहे. वानखडे सरांना मी विनंती करते की त्यांनी विवाह झालं म्हणून काय कसं वाटतं तुम्हाला सांगा बरं? मी कशासाठी उभा आहे? इथे निवडणुकीत उभा नाही, इथे कशासाठी उभा आहे? तुमच्यासाठी एवढा जोराने टाळ्या होत्या. या छोटेखानी कार्यक्रमात वेगवेगळ्या या शाळेमध्ये जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या शाळेच्या अंतर्गत आमच्या कथाकर टीव्ही चॅनलच्या प्रमुख महिला प्रमुख खोब्रागडे यांच्या वाढदिवसानिमित्त यांचा 5 तारखेला वाढदिवस झाला. आमच्या 16 जुलैला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्यक्रमानिमित्त बरेचसे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या निमित्तानं त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की मी लहान लहान मुलांना काहीतरी देण्याची माझी इच्छा आहे. मी कुठं द्यावं, तर माझ्या शेजारी शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी जाऊन त्यांना विचारून त्यांची परवानगी घेऊन त्या दिवशी आपण कार्यक्रम करू देतो. आज योगा गाला वेळ आहे, आज योगा गाला, त्यासाठी तुमचं सर्वांचं स्वागत आणि त्या स्वागत तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देणार आहे. तर मी ते भेटवस्तू दिल्यानंतर माहीत पडेल नाही का, तुम्हाला उत्सुकता असेल काय आणलं मला
तर आजच्या या ज्यांचा वाढदिवस होता आणि आज ते ज्येष्ठ ज्या आईवडिलांनी घडवलं त्यांना त्या आईवडिलांची आठवण म्हणून आपण केलं पाहिजे ना, सगळ्यांनी आठवण ठेवली पाहिजे. आईवडिलांची आपल्याला आईवडिलांनी जेवण देतात, कपडे देतात, वस्तू आणून देतात. तसेच त्यांच्या आईवडिलांनी बरंचसं काही त्यांच्यासाठी केलं आणि त्यांना अधिकारी पण बनवलं आणि त्यांची आठवण म्हणून आज त्या तुमच्या त्या निमित्तानं काही वस्तू देणार आहे. आजच्या आमच्या या उपस्थित या शाळेच्या सर्वश्री मुख्याध्यापिका रडकेताई, त्यानंतर आमचे गुरुताई, त्यानंतर आमची बागडेताई, वंदनाताई, देशरामताई आणि आमचे वानकाळे सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे आणि आपण सर्व शांततेने ऐकत. आज हा वाढदिवसा निमित्त आहे, तुम्हाला एकत्र येण्याची, तुमच्यासोबत आम्हाला काही संधी मिळेल बोलण्याची, चर्चा करण्याची. तर मी एवढंच म्हणेल की आपण या ज्यासाठी येतो, जे आपल्याला आपले आई वडील आपल्याला सगळं आपलं पालन पोषण करतात, परंतु निर्मिती जो होते माणसाची, आपण लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत निर्मिती कोण करते आपली? त्या निर्मितीनंतर त्या आपल्या कामी गेल्या मग बाकीचे वेळ 1 ते 5 तुम्हाला जे तुमची उन्नतीची आणि उन्नती कशामुळे होते? शिक्षकाचा उन्नती देणारा कोण असतो? त्या शिक्षणासाठी एक वेळा काढावा. ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्याच्यातलं तुम्ही जर चांगला शिकला याच्यापैकी जिजाऊ होऊ शकते, याच्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकतात ना? मग केव्हा होतील? कोणाला वाटते मी झालं पाहिजे? कोणाला वाटते? आशा करतो, अपेक्षा करतो की कुठल्या वेळेस एखादा प्रसंग आला त्यावेळेस तुम्ही कोणी ना कोणी एक तर चांगल्या मार्गाने वाचवा, एखादा फोटो याच्यामध्ये दिसेल पेपरमध्ये, असं मला वाटते. आपण सर्वांनी या ज्या आम्ही वस्तू आणल्या, त्यांनी वस्तू आणल्या त्या स्वीकारावा आणि मला या संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व या शाळेच्या वतीने स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मोबाईलचा प्रश्न आहे, कृपा करून मोबाईल वापरू नका. या आठवड्यात गोष्ट आहे दिसतं, याचं एक तोंड सगळं जळालं, स्फोट झाला या मोबाईलचा. जेवण करता करता असं जेवत होता आणि ते स्फोट झाला आणि त्याचा फोटो बाकी ते म्हणून मोबाईल वापरू नका आणि चार्जिंग असताना तर बिलकुल वापरायचं नाही. चार्जिंग लावतो ना आपण तेव्हा बिलकुल मोबाईल वापरायचा नाही. लक्षात ठेवा, आजपासून प्रत्यक्षात सांगा का मी मोबाईल वापरणार नाही असं हातवर करा बरं. कोण जोरानं आपले हे आज त्या शाळेमध्ये सर्व सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेले आहेत. या सर्व पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करते. आदरणीय श्री सर्व वंदनाताई, कुमारी वंदनाताई कुरवाडे आणि त्यांच्या सर्व सहकारी मैस्त्रांताई, राजगुरेताई, बागडेताई, गुरुदेताई आणि वानखडे सर आणि ते पण वानखडे सर आपण सर्व उपस्थित झाला आणि आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं बा या उद्देशाने आलेले आहे. हे आम्हाला माहिती जेव्हा झालं तेव्हा येणार आहे तेव्हा आम्हाला खूप आनंद आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना झाला पण मनस्वी आम्हाला खूप आनंद आहे.
कमी लोकांना. तर ह्या ज्या ताई आहेत वंदना ताई यांचा 16 जुलैला वाढदिवस पूर्ण केलेला आहे. तरी पण त्यांना द्यायचं होतं, आपला आनंद शेअर करायचा होता आणि त्यांनी असं ठिकाण निवडलं की खरोखर जिथे गरज आहे किंवा ज्यांना आनंद होईल, खरोखर आपलं म्हणजे आपल्या याचं गिफ्ट आवडेल असं ठिकाण त्यांनी आपल्या शाळा निवडलं. तर सर्वप्रथम तर मी त्यांचे मनापासून आभारही मानते आणि माझ्या मुलासाठी काहीतरी केलं त्याबद्दल मला खूप आनंद आहे. सोबतच निष्कामताई लायब्ररी खास यांचं पण कौतुक करते आणि अभिनंदन करते. तर असं म्हणतात की जिथे अभाव असतो ना तिथे विकास होतो. तुम्ही सध्या लहान आहे, तुमच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा विकास व्हायचा राहिलेला आहे त्या काम आमचं शिक्षकांचं आहे. आम्हा शिक्षकांना काम करताना असे जर समाजातले हिरे आम्हाला जर मिळाले ना तर आमचं काम खूप सोपं होईल. सौंदर्याचा किती छान ते गीत आहे. त्यातून तर बरोबर आहे, सौंदर्य तेवढं महत्वाचं नाही की तुम्ही चांगले चांगले गुण घ्या. आपल्या इतिहासातल्या स्त्रियांचे ऐतिहासिक लोकांचे गुण घ्या, तसे म्हणा आहे ना, बाबासाहेबांचे गुण घ्या असं त्यांनी आपल्या गीतामध्ये तुमचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मला सांगितलं की बाबा मुंबईचं पण किती उपाय आहे, बरोबर आहे ना. सर्वजण सांगत असतात त्यांनी तुम्हाला सांगितलं की पहा कसं झालेलं आहे. ही गोष्ट ही घटना कुणासोबत दबून झालेली पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर मला काही असं बघायचं काम करू नये यासाठी त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सोबत सुंदर विचाराने तुम्ही शाळेत प्रवेश घेतला आणि आमच्या मुलांचा आनंद व्यक्त केला, तुमचा आनंद यांना शेअर केला त्याबद्दल तुमच्या मनाची पूर्ण आभार मानते मॅडम.
पेपर मागच घे. असं आहे. समोर बघ, कॅमेराकडे बघ. बघ ना तेवढा. हे काही नाही का वाटते करायला. असं राहतं. सगळ्यांनी कंपोज दिले, सगळ्यांनी अभ्यास करायचा आणि तुमच्या मॅडमचं ऐकायचं, तुमचं पहिलं ऐकायचं असतं आणि अभ्यास करून द्यायचा. मॅम मॅम कर्मचारी सर्व भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. ज्यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला असे तथागत गौतम बुद्ध मी यांना त्रिवार अभिवादन करते. तसेच परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच ज्योतिरावजी फुले, तसेच सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि संत तुकडोजी महाराज मी यांना त्रिवार अभिवादन करते. आज बेनोडा येथील मनपा शाळा 1 ते 8 पर्यंतचा वर्ग तिथे भरतो अशा या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय रडके मॅडम आज मी इथे तथागत TV तर्फे
आणि महिला प्रमुख म्हणून मी इथे उपस्थित झालेले आहे. आणि उपस्थित होण्याचं प्रमुख कारण म्हणजे माझा 16 तारखेला बड्डे झाला, वाढदिवस झालेला आहे. परंतु मी माझ्या आईवडिलांनी मला जे घडवलं, जे मला संस्कार दिले, त्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ त्यांची स्मृती दिन म्हणून मी आज इथे 1 ते 4 आणि 5 ते 8 वर्गाच्या विद्यार्थ्यांना मी माझ्यातर्फे जे होईल ते मी त्यांना आज वाटप केलेलं आहे. 1 ते 4 वर्गाच्या मुलांना मी डब्यांचं वाटप केलेलं आहे, जेणेकरून त्यांना तो टिफिन त्यांना उपयोगी पडावा. आणि तसेच 5 ते 8च्या विद्यार्थ्यांना मी कंपोज दिलेलं आहे की जेणेकरून त्यांना भूमिती वगैरे काही त्यांना जे गणिताचे किंवा जे शिक्षणासाठी जे आवश्यक असते त्याच्यामध्ये सगळं साहित्य आहे असं मी त्यांना दिलेलं आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे इथल्या ज्या मुख्याध्यापिका आहे माननीय रटके मॅडम, यांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि त्यांच्या परवानगीने मी इथे विद्यार्थ्यांना वाटप केलेलं आहे. आणि आज दिनांक 6/8/2026 रोजी 1 वाजता इथे हा कार्यक्रम 7/8/2026 रोजी दुपारी 1 वाजता इथे हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मनपा शाळेच्या इथे ज्या शिक्षिका आहेत त्यांचं पण आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. तसंच तथागत TV चॅनेलचे माननीय संचालक अरुणभाऊ वानखडे, नंतर अंबादेवी वानखडे सर, नंतर अमरावती जिल्हा प्रमुख महिला प्रतिनिधी म्हणून रायबोले मॅडम, तसंच बागडेताई, त्यानंतर गुळदेताई आणि आमचा जो कॅमेरामन आहे ईश्वर, यांचे पण खूप मोठा सहभाग आणि इथे आम्हाला सहकार्य लाभलेले आहे. तर त्यांचं मी अगदी मनापासून त्यांचं स्वागत आणि खूप खूप आभार मानते. आणि पुढील याच्यासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माननीय मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय रटके मॅडम यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा बिरोडा या शाळेची मुख्याध्यापिका या नात्याने मी आपणा सर्वांची मनस्वी आभार मानते. सन्माननीय वंदनाताई कुर्रागडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना वर्ग 1 ते 4, 6 ते 8 आणि नर्सरी KG1 KG2 या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, टिफिन बॉक्स वाटप, तसेच ड्रॉइंग साहित्य वगैरे, ड्रॉइंग शीट वगैरे वाटप केलेली आहे. तर त्यांनी हे साहित्य वाटप करण्याचा त्यांचा उद्देश हा होता की त्यांचा वाढदिवस जो होऊन गेलेला आहे 16 जुलैला, तर त्या 16 जुलैच्या वाढदिवसाच्या आनंदाच्या निमित्तानं त्यांनी आपला आनंद मुलांसोबत शेअर करावा आणि माझा आनंद मी सर्वांना वाटावा या दृष्टीने आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी आजचा दिवस आमच्या इथे घालवलेला आहे. आणि खरोखर आमचे विद्यार्थी अतिशय आनंदी झाले. तर मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि समाजातील असे काही जे घटक आहेत की ज्यांनी आपला थोडासा वाटा जर विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिकदृष्ट्या म्हणा अथवा त्यांना काही आर्थिक मदत म्हणा किंवा त्यांची मनोबल वाढवण्यासाठी जे काही करू शकतात अशा सर्वांनी समोर येऊन सहकार्य करावे आणि स्वतःच्या इच्छेने असं शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम घ्यावेत असं मी सर्वांना आवाहन करते. आणि तसेच वंदनाताई कुर्रागडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी हा जो एक स्तुत्य उपक्रम इथे राबवला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना कंपोज बॉक्स, त्यानंतर ड्रॉइंग शीट्स वगैरे वाटप केलं आणि वेगवेगळे संदेश दिले मोबाईलद्वारे. मोबाईलमुळे काय होते, त्यानंतर आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे आणि शाळेमध्ये कसा अभ्यास केला पाहिजे, या सर्व गोष्टींवर त्यांनी साधकबाधक चर्चा केली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते. तसेच तथागत चॅनलचे वानखडे दादा यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. आज तथागत TV चॅनेलचे संपादक आणि ही टीम पूर्ण इथे उपस्थित झालेली आहे आणि त्यांचे अगदी मनापासून मी स्वागत सुरुवातीला केलेले आहे, पण त्यांचे धन्यवादसुद्धा मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या महानगरपालिकेच्या मॅडम आहेत मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका. आज त्यांना म्हणजे SR इतकं काम आहे त्यांच्यावरती, तरी पण त्यांनी त्या कामाचा म्हणजे जे काम आहे ते काम त्यांनी पूर्ण करून आज त्यांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे मी त्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. आणि धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्यामुळे विद्यार्थ्यांना मला काहीतरी देता आलं. आणि आमच्या छोट्या छोट्या मुलांना तुम्ही हे केलेलं आहे.
तथागत सम्यक संबुद्धाची करुणा असो करुणा असो करुणा असो तथागत सम्यक संबुद्धाची करुणा असो करुणा असो करुणा असो भारतीय घटनेचा विजय असो विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो विजय असो रमाईचा विजय असो सावित्रीचा विजय असो
पन्नो भगवतो सावकसंगो संगं नमामि नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणिपादाय धम्मसुखाची खा हाच खरा निर्वाण पथरे धम्मसुखाची खा जरण मरण या भवचक्राला बांधिले सारे 10 बंधने करती बंध मुक्तीचे दारे जरा मृत्यूच्या पुण्याईतून जरा मृत्यूच्या पुण्याईतून घे मुक्ती आता रे तोड तळातळ दा बंधने घेतो उंच उडा हाच खरा निर्वाण पथरे धम्मसुखाची खा अष्टशिलेचे पालन करतो धम्माधार त्या तत्वा वाचोनी काढो खा अंधर प्रहार करतो अक्रमावर कुशल चिंत सुधा चित्त शुद्धीच्या साठी कर तू धम्माचे रस पा हाच खरा निर्वाण पथरे धम्मसुखाची खा रूप वेदना सदन्या संस्कार विज्ञानासाठी पंचस्कंद झाले पण सृष्टीच्यासाठी अनुसरभूत गुणा हाच खरा
धम्म सुखाची खा, धम्म सुखाची खा. बाबासाहेबांनी आपल्याला हा मान सन्मान स्वाभिमान दिला, त्या बाबासाहेबांची ऋणी आपण आहोत. आपण त्यांची कितीही ऋण फेडले तरी ते आपल्या इकडनं फेडणार नाहीत, अशी ती बाबासाहेब आपल्यासाठी खूप मोठा एक संदेश आपल्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे. म्हणून म्हणतोय त्यांनी आपल्याला सोन्याचा बंगला दिला आहे असं म्हणण्यात ते कमी नाही. म्हणून सांगते सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. झोपडीत धूर माझ्या सोन्याचा राजा, मजला सलाम करतो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो दिल्लीचा राजा. विमले कणीची ही धार, तरली कणीची ठरली तलवार, ज्ञानाची आहे तलवार. विमले कणीची ही धार, विमले कणीची ही धार, सोन्याची ठरली तलवार, ज्ञानाची आहे तलवार. विमले कणीची ही धार. असे हे आमचे करुणाबुधी बंती यांनी खूप सुंदर बघा त्या गीताची मांडणी केली. त्या बंतीजीला माझं त्रिवार वंदन आहे आणि इथंच थांबते, इथंच माझ्या गीताला विराम देते. जय भीम, नमो बुद्धाय. बुद्धाच्या विहारी दुःख मुक्ती सारी, बुद्धाच्या विहारी दुःख मुक्ती सारी. सुखी जीवनाचे बुद्ध मार्गदाता, सुखी जीवनाचे बुद्ध मार्गदाता. बुद्धाच्या विहारी
Shut